राम राम मंडळी, मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। थंबनेल पाहून तुम्हाला लक्षातच आलं असेल की गाणगापुरानंतर आमचा पुढचा प्रवास होता अक्कलकोटाकडे। सकाळी सकाळी रूम मधले आमची सगळी कामं आवरलेली होती, दररोजची नित्यपूजा तिघांनी करून घेतलेली होती आणि आम्ही निघालो ते अक्कलकोटाकडे। लाईट बंद केली, कुलूप लावली आणि चावी दिली मालकीन बाईकडे। रूम खूप छान होती आणि रात्रभर खूप छानपैकी आराम केला। पहाटे 5 वाजता आम्ही कडक असा गरमागरम चहा घेतला आणि त्याच ठिकाणी आम्हाला कळलं की अक्कलकोटची गाडी लागलेली आहे। 5:30 वाजता गाडी होती आणि आम्ही बस स्टँडवर गेल्यानंतर कळलं की गाडी अगोदरच फुल भरलेली होती, कारण पौर्णिमा सुरू झालेली होती आणि गाणगापुरामध्ये गर्दी खूप होते। पण आम्ही ठरवलेलं होतं की सकाळची जी पहिली गाडी असेल तिच्यामध्ये कसं बसं ॲडजस्ट करून जायचं। गाडीमध्ये जागा नव्हती, त्यामुळे कळलं की आता मम्मीला उभ्या उभ्या प्रवास करावा लागेल। पण एक बाबा होते, ते म्हणे मला पुढं जायचं आहे शिर्डीकडे, तर तू अक्कलकोटपर्यंत बस। त्यांनी आईला जागा दिली आणि बाबा अक्कलकोटपर्यंत आमच्यासोबत उभेच होते। प्रवास खूप छान झाला आणि आता रस्ता पण गाणगापुराकडचा सुधारलेला आहे, त्यामुळं कळतच नव्हतं की कधी आपण अक्कलकोटमध्ये पोहोचू। आणि बोलता बोलता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो होतो। मुळात आम्ही 7:30 वाजताच अक्कलकोटमध्ये पोहोचलो, त्यामुळे सकाळच्या वातावरणामध्ये मन अगदी प्रसन्न झालेलं होतं। रूम बुक केली आणि थोड्या वेळ बसलो, तर रूमची चावी भेटेपर्यंत आम्ही प्रवास कसा झाला आणि गाणगापूरचं दर्शन कसं झालं यावरती खूप अशी चर्चा केली। कारण मनाचं समाधान कुठे होतं का ज्या ठिकाणी आपलं दर्शन होणं गरजेचं आहे, देवाला मन भरून पाहिलं, यामध्येच आपल्या मनाचं समाधान। निघू 11 वाजता आम्ही सगळेजण तयार झालो, कपडे वगैरे बदलले, आंघोळी झाल्या होत्या, नाश्ता पण थोडा केला होता। त्यानंतर आम्ही हळूहळू निघालो ते मंदिराकडे, कारण दर्शन घेतल्यानंतर लगेच आरतीचा टाईम होता। 12 वाजता आरती होती, खास करून आज वटपौर्णिमा, त्यामुळं आरतीला खूपच महत्त्व होतं। आणि दर्शन पण खूप छान झालं आमचं तिघांचंही, आणि कितीतरी वेळ आम्ही मूर्तीच्या समोर होतो। आणि बाहेर आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जो ओटा आहे त्यावरती आई आणि आम्ही किती वेळ बसलेलो होतो। अजिबात जास्त गर्दी जाणवली नाही किंवा अशी धक्काबुक्की जाणवली नाही, खूप मनमोकळेपणाने दर्शन झालं। दर्शन झाल्यानंतर आज वटपौर्णिमा असल्यामुळे त्या ठिकाणी सांगत होते की फक्त महिला वर्गांना वडाला फेरी मारू द्या, पुरुषांनी गर्दी करू नका। मग काय, आमच्या मातोश्रींनी त्याच ठिकाणी स्वामींच्या पुढे वटवृक्षाला फेरी मारली आणि तिची वटपौर्णिमा त्याच ठिकाणी साजरी झाली। तिलाही खूप आनंद झाला का वटपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या मंदिरात त्यांचं दर्शन झालं आणि वटपौर्णिमेनिमित्त त्याच ठिकाणी वडाला तिला फेऱ्या मारता आल्या, तर खूप समाधान वाटतं। दर्शन वगैरे छान झाले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मंदिराच्या शेजारी ज्योतिबा मठ म्हणून आहे त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर पडलो। दर्शन खूप छान झाले। हो, वटपौर्णिमेमुळे गर्दी राहते, पण प्रत्येक याचं एक महत्त्व असतं ना, तसं पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही दर्शन घेतले, त्याचं आम्हाला एक समाधान होतं आणि खूप छान वाटलं। प्रत्येक पौर्णिमेला आणि गुरुवारी गाणगापूर आणि अक्कलकोटला भरपूर गर्दी असते, कारण ती तिथी खूप महत्त्वाची असते। दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर पडलो, दुकानं भरपूर आहेत, पण आता नेहमी येतो त्यामुळे काही खरेदी करायची इच्छा झाली नाही। हां, प्रसाद वगैरे आम्ही घेतला आणि आता ठरवलं की बाहेर जाऊया, कारण 12:30-1 वाजलेले होते आणि आम्हाला आता पेटपूजा करायची होती। तर फिरत आम्ही पुढे गेलो आणि म्हटलं आता थांबा, आता पेटपूजा करूया। भरपूर फिरलो होतो। कोणत्याही देवस्थानी गेले का मंदिर परिसर इतका छान असतो का कितीही फिरलं किंवा कितीही मन भरून देवाला पाहिलं तरी आपलं मन काही भरत नाही। एकदम भारी दर्शन आरतीला जायचं फिक्स नव्हतं, भेटेल पण मरी गेलो ना आरती बी भेटेल तरी डायरेक्ट म्हणजे त्या मेन गेट जवळ गाभा राहील त्याच्या जवळच बसून ते मेन राहील तिकडंच बसून आरती केली। मावशी दर्शन झालं का? एकदम
शहरात सांगतोय दर्शन भारी झालं। देवदर्शनाच्या संपूर्ण प्रवासात आम्ही घरगुती जेवणाला जास्त प्राधान्य दिलं। दिवसभर किंवा बसमध्ये प्रवास करताना जास्त आपण काही खात नाही, पण जेव्हा कधी जेवण करू ते घरगुती पद्धतीनेच करायचं। त्यामुळे आम्ही थाली ऑर्डर केली आणि मस्तपैकी जेवण केलं, कारण जेवण झाल्यानंतर करायचा होता तो आम्हाला फक्त आराम। जेवण झाल्यानंतर आम्ही फिरत फिरत अन्नक्षेत्राच्या साईडला जे मंदिर आहे, जे देखावे आहे ते बघत बघत आणि काही फोटो काढत काढत रूमकडे गेलो। आता या ठिकाणी भरपूर असे फोटो काढायला तुम्हाला आवडेल आणि आम्हीही त्या ठिकाणी फोटो काढले, काही व्हिडिओ काढले आणि खूप भारी वाटतं का आपलं दर्शन छान झालं, जेवण वगैरे छान झाले। आता फक्त आराम करायचा आहे। मन किती प्रसन्न होऊन जातं स्वामींच्या दर्शनाने ना। तर आता दर्शन वगैरे झाले, आता आम्ही रूमकडे निघालो होतो आणि तुम्ही बघितलं असेल का अन्नक्षेत्राकडे खूप गर्दी असते। तुम्ही बघू शकता किती रांगा आहे। या ठिकाणी महिलांची रांग वेगळी, पुरुषांची वेगळी आणि वयोवृद्ध लोकांसाठी वेगळी सोय केलेली आहे। आता रूमकडे आलो, थकवा खूप झालेला आहे, इतकं फिरलो, आता फक्त आराम करायचा। रूमवर आल्यानंतर पुन्हा एकदा दर्शन छान झालं याचं समाधान मानत आम्ही खूप गप्पा मारल्या आणि 2 ते 5 फुल आराम केला। 5 वाजता पुन्हा एकदा तयार झालो आणि निघालो स्वामी दर्शनाला। बस या मायलेकांना तिसऱ्याची अजिबात गरज पडत नाही। कुठे जा यांना मस्त करमून जातं। मागं वळून सुद्धा पाहते नाही हो आपल्याकडे। बघितलं ना मायलेकांची जोडी। चला अशीच मजा मस्ती करत करत आमचा संपूर्ण प्रवास झाला। आता पुन्हा एकदा मंदिराकडे निघालो, तेव्हा सर्वात अगोदर शंभी विघ्नेश गणेश मंदिरामध्ये गेलो। या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। पुढे या ठिकाणी शिवाजी महाराज यांचं शिवस्मारक आहे, ते बघितलं, त्या ठिकाणी फोटो काढले आणि पुढे निघालो। आता 5-5:30 वाजलेले होते, त्यामुळे गरमागरम चहाची वेळ झालेली होती। आमच्या लहान बाळाला चहा जरा गार करून देत होतो, कारण गरम गरम चहाची चटके बसत होते ना। तर चला चहा वगैरे झाला आणि पुढे आम्ही स्वामींच्या दर्शनाला पुन्हा गेलो, कारण वटपौर्णिमा असल्यामुळे दुपारी खूप गर्दी होती आणि आता मुक्कामीच आहोत, तर पुन्हा एकदा मन भरून स्वामींचं दर्शन करूनच घेऊ अशी आम्ही इच्छा मनी बाळगली आणि पुन्हा एकदा दर्शनाला गेलो। तेव्हाही संध्याकाळी दर्शन खूप छान झालं आणि हे जे मंदिर आहे ना, हे सकाळी बंद होतं, संध्याकाळी आम्हाला त्यामध्ये दर्शन करता आलं। दर्शन झाल्यावर निवांत बसलो होतो, त्यावेळी आईला भेटल्या चोळोपाच्या 6व्या वंशज। त्या आजी त्यांच्या काही गोष्टी सांगत होत्या, आई आणि निलेश त्या ऐकत होत्या। तोपर्यंत वेळ होता तर मी माझं स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मला मंदिरात बसून सारामृत वाचता आलं, याचं मला मोठं समाधान। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही निघालो स्वामी समर्थ यांची वाटिका बघायला। त्याच्या अगोदर तुळजाभवानीचं एक छोटं मंदिर आहे, त्या ठिकाणी गेलो आणि मंदिर खूप छान आहे। छोटं जरी असलं ना, मूर्ती म्हणजे इतकी प्रसन्न वाटत होतं तिचं दर्शन घेऊन। आमची सुरुवात तुळजाभवानीच्या दर्शनाने झाली आणि प्रवासाचा शेवटसुद्धा तुळजाभवानीच्या दर्शनानेच होणार हे निश्चित झालं होतं। तुळजाभवानीचं मन भरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो वाटिकाकडे। वाटिका खूप छान आहे, सुंदर आहे आणि ती फिरण्याची इच्छा तर कोणालाही होणार। तर हळूहळू आता सगळे दर्शनं झालेले होते, प्रवास पण झालेला होता, आता वाटिका फिरायची आणि आराम करायचा। या ठिकाणी खूप अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या खुर्च्या आहे, त्यावरती आम्ही फोटो काढलेले आहे, व्हिडिओ पण केलेले आहे, पण ते जरा तुमच्यापासून बाजूला लपून ठेवते। आता वाटिकामध्ये फिरल्यानंतर त्या ठिकाणी मध्यभागी श्री स्वामी समर्थ यांची एक मूर्ती आहे, त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतले। वाटिकामध्ये खूप फिरून झाल्यानंतर थोड्या वेळ म्हटलं आराम करावा, एका बाकावर मस्तपैकी जाऊन बसलो आणि खूप छान वाटतं ना, सगळं दर्शन झालं ना, आपण निवांत अशा गार हवेमध्ये बसलेलो आहे। तेवढंच माझं लक्ष गेलं वाघाकडे, म्हटलं जरा घाबरून तर बघूया वाघाला, पण काही नाही, घाबरणार नाही वाघ। आणि लहानपण आठवलं हो, लहानपणी आईचं मावशीचं बोट पकडायचं आणि वाघेमध्ये जायचं, ते खूप भारी वाटतं। आपल्या नाशिकमध्ये आहे वाटिका, पण जेव्हा आपण बाहेर जातो ना, त्या ठिकाणी मन भरून येतं। दिवसभराचा प्रवासाचा सगळा थकवा दूर झाला आणि आम्ही निघालो वाटिकेच्या बाहेर। रूमवर जाता जाता खाण्यासाठी पार्सल पॅक केलं आणि आम्ही रूमवर गेलो। आता खाऊन पिऊन फक्त आराम करायचा होता, स्वामींचं नाव घेतलं आणि झोपलो, कारण उद्या सुरू होणार होता आपला पुढचा प्रवास।